मुंबईचा लालबागचा राजा हा फक्त राज्यातीलच नव्हे तर देशभरात सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ आहे। या राजाला भक्तांच्या नवसाला पावणारा बाप्पा अशी विशेष ओळख आहे। यामुळे देशभरातून भाविक इथं मोठ्या प्रमाणात येतात। यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन घेणं हे इतकं सोपं नाही। तासनतास रांगेत उभ्या राहिल्यानंतर भक्तांना बाप्पांची झलक दिसते। पण आपल्या कोल्हापुरात एक असं मंडळ आहे जे गेल्या 12 वर्षांपासून लालबागच्या राजाच्या रूपातलं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतं आणि त्याची मनोभावी सेवाही करतं। या बाप्पाच्या मूर्तीचं विशेष म्हणजे लालबागच्या राजाचं मूळ मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांनी ही मूर्ती बनवली आहे। 14 फूट उंच असलेली ही मूर्ती लालबाग इथं असणाऱ्या गणेश कार्यशाळेत तयार केली जाते आणि तिथून ही मूर्ती कोल्हापुरात मोठ्या थाटामाटात आणली जाते। ढोल ताशा पथक विद्युत रोषणाईत गणेश मूर्ती शहरात आणण्यात येते आणि गणेश चतुर्थीला मूर्ती मंडपात विराजमान होते। या बाप्पाला कोल्हापूरकरांनी कोल्हापूरचा राजा अशी उपाधी दिली आहे। 2014 साली लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांनी घडवलेली मूर्ती कोल्हापुरात असावी की जेणेकरून भक्तांना मुंबईला जाता येत नाही अशा भक्तांना जवळपास आपले दर्शन मिळावे म्हणून जगप्रसिद्ध मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांनी घडवलेली मूर्ती आम्ही कोल्हापुरात भक्तांसाठी या ठिकाणी स्थानपन्न केली। यंदा देखील गणेशोत्सवात म्हणजे 7 सप्टेंबरला कोल्हापूरच्या राजाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली। गणेशोत्सवादरम्यान केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून भाविक इथं दर्शन आणि नवसासाठी येतात। हा नवसाचा गणपती म्हणून देखील प्रसिद्ध आहे। या गणपतीचं दर्शन घेतल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे। सांगलीहून आलोय, माझं नाव जाहीद अब्दुल शेख। आता दरवेळी मुंबईला जाता येत नाही लालबागच्या राजाला, आता कोल्हापूरमध्ये लालबागचा राजा आल्यामुळे गोल सर्कल गणेशोत्सव मंडळ रंकाळा कोल्हापूर इथं आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे। 1 नंबर वाटलं आपलं दर्शन, तिथलं लालबागच्या राजाचं दर्शन इथे मिळाल्यानंतर बरेचशा लोकांची वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि तेच दर्शन इथे आपल्याला मिळणार। त्यामुळे बरेच लोकांना त्याचे भावनिक दृष्टिकोन चांगले भेटेल दर्शनाचं आणि गणेश भक्तांचं सोय झाली। दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न हे मंडळ करत असतं। बाप्पासाठी सुंदर आरास करताना समाजातील गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याकडेही या मंडळाचा कल असतो। विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच रक्तदान शिबिरही हे मंडळ राबवत असतं। माझं नाव शिवम भाऊसो पवार आहे। मी या मंडळाचा खजानीस आहे। गेली 10 वर्ष झाले आम्ही कोल्हापूरच्या राजाची मूर्ती बसवतोय। जी आम्ही मूर्ती मुंबईहून आणतोय आणि आपले मंडळाचे मूर्तिकार आहेत संतोष रत्नाकर कांबळी, त्यांच्या थ्रू आपण ही मूर्ती घेतोय कोल्हापूरमध्ये। गेल्या 10 वर्षामध्ये आपण विविध उपक्रम या ठिकाणी आपण राबवलेले आहेत, ज्याच्यामध्ये ब्लड कॅम्प आहे, परत आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम केलेले आहेत, गरजू लोकांना निधी पुरवलेला आहे, असे विविध उपक्रम आपण आपल्या मंडळातर्फे प्रोव्हाइड केलेले आहेत। आणि ह्या वर्षी सुद्धा आपले हे सेम उपक्रम आपण राबवणार आहे। मंडळामध्ये शेवटच्या 4 दिवसांमध्ये कंटिन्यू 4 दिवस ब्लड कॅम्प आहे, मोफत दंत तपासणी वगैरे असे प्रोग्राम आपण ठेवलेले आहेत कंटिन्युअसली 4 दिवस। बाकी विसर्जन मिरवणूक मध्ये आपले पारंपरिक वाद्य असते, आगमन सोहळा सुद्धा आपला मोठ्याने असतो दरवर्षीप्रमाणे। तो आपली उपस्थिती आपल्याला गणपती ठेवाल तर प्रार्थनीय राहील आपल्यासाठी।